गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नकळत काही अशा चुका करता ज्यामुळे संपूर्ण वर्षावर परिणाम होऊ शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडव्याला नेमके काय करावे आणि काय करू नये याबद्दलची माहिती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलवर. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात. हा सण फक्त उत्सव नाही तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणणारा एक शुभ दिवस मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि काही खास पारंपरिक गोष्टी ज्या तुम्हाला माहीत असल्याच हव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. ती विजयी, आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. असे मानले जाते की या दिवशी पूजा आणि योग्य पद्धतीने सण साजरा केल्यास वर्षभर सुख, आरोग्य आणि यश मिळतं. तर गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे? पहिले, सकाळी लवकर उठणे. ब्रह्ममुहूर्तावर या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि स्नान करावे, हे शुभ मानले जाते. त्यानंतर घराची स्वच्छता आणि सजावट करून रांगोळी काढावी, तोरण लावावे, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. घराच्या बाहेर गुढी उभारावी, ती विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गणपती, ब्रह्मदेव आणि देवीची पूजा करावी. ओम ब्रह्मणे नमः या मंत्राचा जप करणे ही शुभ मानले जाते. कडुलिंब आणि गुण खाण्याची परंपरा आहे, त्यामुळे आरोग्यही चांगले राहते. या दिवशी नवीन कपडे घालणे म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात. गोडधोड पदार्थ करून कुटुंबासोबत साजरा करावा आणि त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढतो. गरिबांना अन्न वस्तू दान करणे शुभ मानले जाते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय करू नये? पहिले तर या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. या दिवशी केस, दाढी, नखे कापू नये. ही गोष्ट अशुभ मानली जाते. या दिवशी झोपू नका, म्हणजे हा दिवस उत्साहाने साजरा करा. पूजेमध्ये काही चुका करू नका. पूजा योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा दिवस सकारात्मकतेचा आहे, म्हणून या दिवशी वाईट विचार आणि भांडण टाळा. तर मित्रांनो, अशा प्रकारे गुढीपाडवा साजरा केला तर तुमचं संपूर्ण वर्ष आनंदी, यशस्वी जाऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.